सामन्याच्या दिशेने वळते साईशा 11 आणि स्वामी समर्थ यामध्ये होणारा दुसरा सामना असेल दोन्ही संघांचा. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत होऊन आलेले आहेत. साईशा 11 आणि हर्ष. पंच जितेंद्र पाटील सामना सुरू करायचा आहे. MCC आणि साई माऊली या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. MCCचा छोटा पॅकेट बडा धमाका अशी ओळख केलेली या विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये कुंदन पप्पू साळवी यांना मी विनंती करते आणि कुंदनला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन पुरस्कार कर द्या. फक्त सर्व टीमनी साई टीमनी सांभाळून घ्यायचं आहे. थोडा साईजचा इश्यू आहे. सामन्याच्या दिशेवर आपल्याला स्कोरर यांची स्कोररची भूमिका बजावताना दिसतात आपले विष्णू. दोन चेंडू 2 धावा. हलक्या हाताने केलेला फंडा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना स्क्वेअर लेगच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने समा अशावी 3 चेंडू 3 धावा. फुलटेज चेंडू एसराज इन्फोटेकच्या डगआउटमध्ये जाताना चेंडू एकेरी धावेने धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. 4 चेंडू 4 धावा. एसराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडर या सामन्यासाठी एसराज इन्फोटेकचे प्रॉपरेटर लालाबाई यांच्याकडून आपल्याला 3 पारितोषिकं पहिला स्पॉन्सर आलेले आहेत. त्यांच्या वायफाय सर्व्हिस पण एसराज इन्फोटेकची आहे. या सामन्यासाठी त्यांचे पण मनापासून आभार. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देण्यासाठी वसई तालुका अग्रिसेनेचे अध्यक्ष आशुतोष भरत पाटील यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर बघत आहोत. त्यानंतर त्यांचे मोठे बंधू आई एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर आलेले आहेत. त्यानंतर मनसे युवा कार्यकर्ते आमचेच बंधू आमच्याच एरियातले लहानपणापासून दादांसोबत प्रत्येक दिवस असणारे छोटे असताना दादांसोबत राहिलेले आमचे मनसे युवा कार्यकर्ते नितीन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं सौजन्य आलेलं आहे. त्यानंतर कैलास पाटील यांच्याकडून पण शिवसेना शाखा प्रमुख 5,000 रुपयाचं रोख रक्कम या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आलेली आहे. आकाश गरद यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2 बॅटी स्पॉन्सर आल्या. त्यांचा पण या MC चषक 2024 मनपूर्वक आभार. त्याचनंतर आमच्या विभागातील खजिनदार अशी ओळख असणारे सुनील टुबे साहेब यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं रोख स्पॉन्सरशिप आलेले आहे. त्यांचा पण मनापासून आभार. निलेश चालके आमच्याच विभागातील त्यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक स्पॉन्सर आलेलं आहे. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करेन दुर्गेश गावस्कर साहेब आणि त्यांचे सहाय्यक मित्र. त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. ओमकार पाटील त्यांना मंचावर घेऊन येतील. सामन्याच्या दिशेने वळल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या होत्या 7. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू आतापर्यंत आपल्याला धावसंख्या जाऊन पोहोचली 9. साईशा 11 कुठेतरी विचार केला तर सायलेंट खेळी दिसते आपल्याला. सिद्धांत बाळ्या माट्या या नावाने गाजलेला हा खेळाडू. त्यानंतर दुर्गेश गावस्कर यांच्यासोबत आलेले सौरभ आगरे साहेब तुम्ही पण मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. ओमकार पाटील त्यांना घेऊन येतील. सामन्याच्या दिशेने वळल्या. 4 चेंडू 10 धावा. बॉल टू बॉल असं इक्वेशन असेल साईशा 11 या संघाचं. त्यानंतर या स्पर्धेसाठी 5,000चं रोख स्पॉन्सरशिप हितेश जाधव प्रहार यांच्याकडून आलेल्या यांचा पण मनापासून आभार. स्पर्धे MC चषक 2024 यांचे मनपूर्वक आभार. त्याचनंतर प्रहारचे रवींद्र मित्र साहेब यांच्याकडून पण 2,000चं रोख रक्कम या स्पर्धेसाठी स्पॉन्सर आली आहे. त्यांचा पण मनपूर्वक आभार. MC चषक 2024 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसते. एकेरी धावेने धावसंख्या त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12.
नंतरला एक रोहित 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 गाड्या समोर लावायच्या आहेत. MCC व्हॉलेंटियर रुकेश कांबळे, MCC व्हॉलेंटियरचे सागर कांबळे. सागर कांबळे माझा शाळेतला जुना मित्र, शाळेत नुसता झोपायचा, पण आता गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक. पहिला चेंडू मोठा मारायचा प्रयत्न, धावचीची संधी, धावची स्वरूपात गडी बाद होईल का? पंच जितेंद्र पाटील गडी बाद झालाय. कमॉन डीजे. नो 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 मोये मोये. सॉरी क्षमा असावी. आपल्याला 3 नंतर डीजे लावायचं आहे. आता जरा बाजूला स्कूल असणारी नाही 2 तास नाही काढायचे नयन मंगेला साहेब. ते काय म्हणतोय ना, आता देवानी पण आपल्याला सांगितलंय, कारण आपण गणरायांचं आग्रह 3 वाजता केलं ना, मग डीजे पण आता रोज 3 वाजताच वाजवायचं आहे. पहिल्या दिवसापासून आपण 3 वाजताच वाजवते ना, मग ते आता असे आले की वेळ 3चीच आहे डीजेची. नक्कीच कारण की डीजे वाल्याला आपण पैसे थोडे दिलेत, त्यासाठी आपल्याला थोडंफार पैशाचं महत्व नाही. त्यांच्याकडे आपल्या एरियाचा पूर्ण वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे आपला, हे विसरून चालणार नाही. पैशाचं महत्व नाही. नक्कीच आता आपल्या मागे गणपती येतील, त्यांना पण त्या टायमाला ऑर्डर द्यायची. नक्की मागील गणपती नयन पद्माकर मांगेला यांच्याकडे मागील गणपतीचं आयोजन असते. सर्वांना आमंत्रण आलेलं आहे, सर्वांचं लक्ष असू द्या, सर्वांनी जेवायला यायचं आहे. मागील गणपती नयन पद्माकर मांगेला बंगल्यात असतो. मागील गणपती सर्वांनी गणपतीला दर्शनासाठी आणि तीर्थप्रसादा लाभ घेण्यासाठी यायचा. डीजे पण असेल, डीजे आपला डीजे आहे. यांना आमच्या डीजेला वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे. हा नक्की डीबीएनला मुख्य टीप आलेली आहे. जेवायला येताना अहेर स्वीकारला जाईल, फक्त कॅश. बाकी कोणी कपड्यांचा आणि भांड्यांचा अहेर आणू नका, फक्त कॅश अहेर स्वीकारला जाईल, ही टीप आहे. सामन्याच्या दिशेने वरते. सामन्याच्या लेखाजोखा असेल तर 3 चेंडू 14 धावा. पंधरा धावा, 4 चेंडू 15 धावा. मोठा फटका मारायचा. डीजे आपण नक्कीच लावू भाई. मैदानाच्या दिशेने वळूया नयन मांगेला साहेब. पूर्ण कुठेतरी फेरबदल झालेला. आत्ता काय घडले माहितीये का, दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानाच्या आत. आत्ता कुठेतरी सिद्धांत भालिया यांना जिम्मेदारी घेऊन खेळायला लागणार आहे. काय वाटते सिद्धांत भालिया? खरंच नक्की आता सिद्धांत भालियावर पूर्ण जिम्मेदारी आली आहे. बघू आता काय करतोय कल्पेश. 5 चेंडू 15 धावा. काय लेफ्टीला कन्फ्यूज. वाईट चेंडू. सागर कांबळे माझा शाळेतला जुना मित्र. बोलतात ना, नक्कीच लेफ्टीचा हात प्लस पॉईंट आहे की त्याला एक्स्ट्रा रन जास्त भेटतात. काय वाटते पाटील? नक्की लेफ्टीला प्लस पॉईंट आहे, एक्स्ट्रा रन भेटतातच. पण आपल्या संघात कुठेतरी एक दुःख आहे, एकही लेफ्टी नाही. मागच्या मॅचची स्ट्रॅटेजी बघितलं का? श्रीस्पोर्ट संघाकडून एक स्ट्रॅटेजी शिकण्यात होती. 1 चेंडूवर 6 धावा पाहिजे होत्या, तेव्हा कुठेतरी त्यांचे 1 डाऊन सेकंड डाऊन येणाऱ्या बॅट्समॅनला नाही पाठवलं, त्यांनी आतमध्ये पाठवलं शशांकला. काय बोलशील या स्ट्रॅटेजीबद्दल? खरंच शशांकला पाठवलंय, पण शशांकनी पण बॅटिंग तेवढीच नाही शशांकला पाठवायचं कारण होतं कारण की शशांक लेफ्टी आहे. बॉलर कन्फ्यूज आहे आणि लेफ्टीला प्लस धावा मिळू शकते. असा स्कोर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. रिव्ह्यू कडे वळल्यात. रिव्ह्यू पाहिजे असेल तर लगेच द्या, नाहीतर हे बघा एक नियम आहे जे आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नियम आहे ना, 15 सेकंडच्या आतच रिव्ह्यू घ्यायचा आहे. सर्वांनी लक्ष द्यायचंय. नाहीतर रिव्ह्यू देणार. तो साईशा 11 असू दे की श्री स्पोर्ट असू दे की MCC, त्यांनी घरेलू मैदान घरेलू क्रिकेट दाखवतील का? यानंतर होणार सामना टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. काय घडणार आहे? कोणाचा सामना होणार? रंगत दिसणार आहे यानंतरच्या सामन्यात. श्री स्पोर्ट आणि MCC मध्ये होणारा सामना असणार आहे. काय करणार श्री स्पोर्ट्स कमबॅक करणार आहे, पराभूत होऊन येते आणि MCC 2 विजयपद घेऊन येते. नाणेफेकीसाठी सामना सुरू करायचा आहे. जितेंद्र पाटील वंच साहेब, खूप एक अनुभवी पंच आपल्याला दिसतात. जितेंद्र पाटील, DBNची पूर्ण टीम मैदानाच्या मध्ये खूप चांगलं कामगिरी करताना दिसते. धनंजय पाटील, जयेश मांगेला, जितेश मांगेला, प्रवीण पाटील यांचे सर्वांचे आभार. खूप चांगलं स्कोरिंग करताना वसुदेका कॅप्चर, प्रत्येक रनआउट खूप सुंदर. कोणाला पाहिजे? पाणी. ओके या बाई या, तुम्हाला देतो थंड पाणी देतो. सामन्याच्या दिशेने एवढ्या 21चं आव्हान असेल. डिक्लेअर
स्वीपच्या दिशेने धावसंख्येचा गणराय करताना 1 धाव. काय वाटते विपुल, साईच्या 11 मध्ये पण ताकद आहे धावा धोकण्या. किसको किसी से कम मत झुलकना, कौन कब अपना रंग बदलेगा किसको मालूम नहीं रहता है आज के डेट में. बरोबर बरोबर नक्कीच. धावतीत नाही मिळाली ते म्हणतात ना. तेजस आडवेकर साहेब प्रयत्न करत आहे. त्याचं खूप मला चांगलं वाटतं आजच्या दरम्यान. त्याचं ऑपरेशन झालं तरी पण तो आज खेळतोय. काय वाटतंय विपुल, काय बोलतो तू त्याला 2 शब्द. संघ कष्ट करतोय ना. कष्टाला महत्व आहे. संघ पिछाडीवर आहे, संघर्ष करतात. ती एक म्हण आहे माहिती आहे का नयन मांगेला, एक ती म्हण आहे माहिती आहे का, वादळात पत्त्याचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही. जंग जितण्याची हिंमत ठेवा. साईशा 11 अजूनही काही घडलेलं नाही, 2च सामने झालेत. शाबाश शाबाश विपुल पाटील. आणि इकडे साईशा 11चे कर्णधार, हो काय खतरनाक किपिंग केली आहे. महेंद्र सिंग धोनी स्टाईल, इंडियाची कॅप घालून खतरनाक 3 पंजे न 1 एक्का. खतरनाक पायाचं ऑपरेशन झालंय तरी खतरनाक करतोय किपिंग. न पंचांचा निर्णय अंतिम असेल. काय झालं हे, पंचांनी आपलं निर्णय द्यायचा आहे ना. सगळ्यांनी क्षेत्ररक्षण करायचं आहे. पंचांवर दबाव नाही टाकायचा आहे कोणी. मैदानाच्या दिशेने विचार केला ना ओमकार पाटील, खूप जितेंद्र पाटील, एक नारंगी असो का JCC असो, सगळीकडे त्यांचं नाव गाजलेलं जितेंद्र पाटील. एक अनुभव मैदानाच्या दिशेने पंचांदा दिसतोय. ओमकार पाटील काय म्हणतील. नक्कीच एकदम खतरनाक अंपायर आहे तो. त्याला जास्त चिडायला लावू नका. त्याला जास्त चिडायला लावू नका. नाही तो खुकार होते जाम. जितेंद्र पाटील खतरनाक अंपायर आहे तो, दिसतो पण खतरनाक ना. आमचे 2 MC संघाचे यश दलवी न लस्सी प्रजापती आणि यश दलवी. पंचांचा निर्णय ठाम असेल. पंचांशी वादविवाद करू नका. वादविवाद घालायचा नाहीये. नो बॉल आहे का पंच. नो बॉल आहे. नो बॉल आणि नो वर आउट. बॉल काउंट नाही. हा रनआउट नाही, स्टंपिंग आहे. काय किपिंग करतो तेजस, खतरनाक. पायाला लागले तरी एवढ्या बिड्या मारते तेजस. खतरनाक अंपायरिंग करते जितेंद्र पाटील. तेजस नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओमकार पाटील आमचे सहाय्यक संमेलक यांनी नाणेफेक करून घ्यायचं आहे. श्री स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी जायचं आहे. ओमकार पाटील काय 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 घडणार आहे. रंगतदार हा सामना, अतितटीचा सामना. सब कुछ बंद कर दो, फोन रे, खाना खा रहे, उधर ही रुक जाओ. इसके बाद होने वाला है श्री स्पोर्ट और MCC का मैच. सामन्याच्या दिशेने साईशा 11 आणि स्वामी समर्थाचा विचार केला तर 5 चेंडू 5 धावा. स्कोर पहिल्या षटकाच्या 6 बॉल्स. नाही एक बॉल बाकी आहे. नो बॉल काउंट नाही. ओके राजा. 5 चेंडू 6 धावा. टोचला. दुर्गेश गावकर साहेब यांना विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचं आहे. किती आले भाई. MCC आणि श्री स्पोर्ट्स मोठा सामना. 1 ओव्हर 7 झाले आहेत. आता बघूया काय घडते पुढच्या ओव्हरीत. थोडं सांभाळून घ्या. आजच्या ऐकायला आम्हाला कॉमेंटेटर कोण MCC नाणेफेक जिंकलेला हा लक्ष श्री स्पोर्ट्स ओमकार पाटील यांच्याकडे वळायला लागले. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करू. पहिले आम्ही 2 नाणेफेक हरलेले आणि इकडे आम्ही जिंकलेत. तर आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण करू आणि श्री स्पोर्टला कमीत कमी धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्की कॉंग्रॅच्युलेशन. श्री स्पोर्ट्स संघ तुमच्याकडे पण वळायला लागेल. काय वाटते नाणेफेक जिंकून काय घेतलं असतं. आम्ही पण क्षेत्ररक्षकच निवडलं असतं, पण आता बॅटिंग आली आहे तर 30चा प्लस करायचा प्रयत्न करू. अच्छा कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. 30+ लवकर साईशा 11 लवकर. टाइम आपल्याकडे खूप 15 मिनिटाचा टाइम लावलाय तुमच्यासाठी. अटीतटीचा सामना. सर्वांनी लिंक DBN लाईव्हची स्टेटसला टाकायची आहे. सामन्याच्या दिशेने वळतोय साईशा 11 स्वामी समर्थ मध्ये होणारा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7.
काय 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 रिव्हर्स स्वीप सुंदर फटका. खूप चांगला सुरेख असा रिव्हर्स स्लिप. काय वाटते पाटील? काय नाही रिषभ पंत कॉपी बुक स्टाईल मध्ये मारलेला हा रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. तो आपल्या गावठी भाषेत बोलते ना, कोणता सिपले शॉट, सिपला. नक्की सुपला शॉट मारला ना तर इकडे नयन मंगेला साहेब इकडे रिक्स आहे. आता मला विपुलचं एक समालोचन आगरी भाषेत पाहिजे, तर आता बघू. नाही आमची भाषा आम्ही सहजासहजी कट बोलत नाही. आमची भाषेला अख्ख्या वसई विरार असो का पूर्ण महाराष्ट्र असो महत्व आहे. आगरी भाषेमध्ये बोला. कला सामन्याच्या दिशेने येतोय. 3 चेंडू 10 धावा. ओमकार पाटील यांनी सहाय्यक समालोचन मधून पंच घ्यायचे. आगरीमध्ये समालोचन करायला साथ द्यायची आहे. बोल ना तू, मी थोडी तुटकी बोलतो. काय घडते मैदानाच्या दिशेने वळू आपण. 4 चेंडू आणि 11 धावा. श्री स्पोर्ट संघ तुम्हाला चान्स आहे, तुम्ही काय करतील आता, पण तुम्हाला मला तरी वाटते तुमचा जाल काय कट फसनी ना अख्खा मावराव तुमच्या हातात नाबनी. सॉरी साईशा यांचं काय झालं माहितीये का ओमकार पाटील, या लोकांनी जाल मांडले ते नवापूरला मावरा पलते ते अर्नाळ्याला असं चाललंय. आपण तुकाराम मांगेला असेल यांच्या तोंडातून नेहमी ऐकतात ना, विरारला यायचं असेल ना तर पहिल्या डब्यात बसायचं. आता यांनी चुकी काय केली माहितीये का, साईशा 11 स्कोरच नाही मारला तर काय सामन्यात लढणार असंच घडले. आणि लास्टच्या डब्यात डायरेक्ट पहिल्या प्लॅटफॉर्मवर 1 नंबरला ट्रेन आली यांची. निर्धाव चेंडू 12 धावा. 12 चेंडू 9 धावा. साई माऊली स्वामी समर्थ संघ चेस करतील का साईशा 11 डिफेन्स. कॉमेडी करतो भाई तू, आगरी भाषेमध्ये करतो आमच्या. पंच जितेंद्र पाटील 15 मिनिटाचं आव्हान आहे. वारंवार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सांगायचं आहे. हा ना, तुम्हाला आज काय माहिती आहे का, मागविले जाम खुश दिसते, वास गेलाय वाटते बिर्याणीचा येतानाच. बघू नको वाटत वरती मंडपावर ठेवलेली आहे बिर्याणी. का राचे मला माहिती आहे तू 3 वाजेपर्यंत जाम बहलता ते तट. खबर आली तुझा फोटो पाठविता, मस्त सुंदर स्माईल सगळं तुझा फोटो आलता. सामन्याच्या दिशेने वळल्या. सामन्याकडे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तिथेच 12. काय घडलंय. नो चेंडूची सांगता होताना नो प्लस. साईशा 11 संघ लढावं लागेल. डीबीएन लाव यांचं पण मनापासून नारंगी चषक NCC चषक चालू आहे. तिकडे पण त्यांचाच युट्यूब लाईव्ह आहे. इकडे पण खूप ठिकाणी एकाच दिवशी युट्यूब लाईव्ह आहे. खरोखर त्यांचे पण मनापासून आभार. धनंजय पाटील, जितेश पाटील, जयेश मांगेला, प्रवीण पाटील यांच्या सगळ्यांचा मनापासून आभार. खरंच फुल कमवी चालू आहे त्यांची. इथे 25, तिथे 24, तिथे लाख रुपये असेच का एका दिवसाला कमवतात डीबीएन लाईव्ह. आउट OUT आउट. हे पाटील 3-17 4 पाहिजे. आणि हा आमचा यश फुल अशी गोड अशी स्माइल देताना. यश प्लीज स्माइल. अच्छा चकाचक.
पाटील रोमांचक सामना इथे. नक्की नक्की रोमा षटकारासाठी OUT आउट. कमॉन डीजे. लाने गो झांजूरचे हौलय झांजूरचे हौल बाई मेरी ये गो बाईयांचा दुल्लोरा गो हौलय दुल्लोरा आमचा गो. गरीब आपला गरीबो का जगदीश पाटील आया है इधर. त्या देखो जरा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. सर्वप्रथम आभार मानायला पाहिजे ना इकडे आपण. सर्वप्रथम इकडे आभार मानायला पाहिजे ना जी लोक आहेत ना कधीच पडद्यावर दिसत नाही. विरार क्रिकेट असोसिएशन असो का पूर्ण पालघर जिल्ह्यात कुठेही मॅच असली ना ती लोक ना कधी पडद्यावर ना कधी कॅमेऱ्यावर दिसत नाही. असे म्हणजे आपले यूट्यूबचे सहाय्यक DBN लाईव्ह यांचे मनापासून आभार. आजपर्यंत येताना पण त्यांना सर्वात आधी येऊन सर्व्हिस सेटिंग करायला लागते, जाताना पण सर्वात लेट जातात. त्यांचे मनापासून आभार. कधीच पडद्यावर ते दिसत नाही. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव राज जगताप साहेब यांनी मंचावर येऊन स्थानपान व्हायचं आहे.